कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथील भैरोबा गल्लीतील जुन्या तालमीच्या जागेवर बांधलेल्या नवीन खोलीच्या बांधकामात लाखोचा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले होते। उपोषण स्थळाला आमदार मनोज घोरपडे, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा चित्रलेखा माने कदम, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, रहमतपूर मंडल अध्यक्ष रणजित माने आदींनी भेट दिली। संबंधित बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे स्पष्ट करत सामाजिक कार्यकर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती आमदार मनोज घोरपडे यांनी केली। त्यांच्या विनंतीचा मान राखत सामाजिक कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले। आमदार फंडातून 16,30,000 रुपये या ठिकाणी व्यायामशाळेसाठी देण्यात आलेले आहे। परंतु या ठिकाणी या तालीमशी संबंधित जे युवक आहेत त्या सर्वांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी जे झालेलं काम आहे हे अतिशय निकृष्ट अशा पद्धतीचं काम झालेलं आहे आणि त्याची चौकशी होणं या ठिकाणी गरजेचं आहे। तर त्या संदर्भात संबंधित एजन्सीला या ठिकाणी मी चौकशीचे आदेश देत आहे। जी काही नियुक्त्या झालेली आहे या ठिकाणी लोकांसमोर येणं हे फार गरजेचं आहे। तसंच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची या युवकांची मागणी आहे की त्यांना व्यायामासाठी व्यायामशाळेचं साहित्य गरजेचं आहे आणि त्या संदर्भात येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून क्रीडा विभागाकडून मी त्यांना या ठिकाणी साहित्य देण्याचे नियोजन करून देतो। तर या जे काही मागण्या आहेत त्या अतिशय रास्त अशा पद्धतीच्या यांच्या मागण्या आहेत। त्यावर आपल्या दिवसामध्ये ऑडिट करणं बाकीच्या गोष्टी करणं शक्य नाही। तर मी आता त्यांना आवाहन करतोय की त्यांनी या ठिकाणी या संदर्भात जे काय आज उपोषण सुरू केलेलं आहे ते या ठिकाणी मागं घ्यावं आणि या संदर्भातली चौकशी लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करून त्या ठिकाणी अहवाल देता येईल आणि जसं आता सांगितलं त्या पद्धतीनं व्यायामाचं साहित्य लवकरात लवकर देण्याचं या ठिकाणी मी नियोजन करतो।